हो, लागला का फोन मग घरी? अरे ते भाऊचा फोन या प्रणवनं पाण्यात टाकला. आता भाऊनं सागरच्या फोनवरून फोन केला, मी तब्येतच विचारायली. मी म्हटलं राजू भाऊ, मी 2 दिवसापासून तुम्हाला फोन लावून राहिलो. मग त्यानं सांगलं म्हणत सगळं, यानं फोन बिघडवला म्हणतल्या कानं. भाऊन वहिनी येऊन राहिले बाईच्या भेटीले. असं का? हो का? बरं, सांगा आता. प्रणवनं नसतंच केलं की नाही, ऐकतच नाही बाई हे पोरग. प्रणव चांगला आहे, राहिला म्हणा. हो, काही नाही, चांगला राहते तो. वहिनी पाहतात त्याला चांगलं. ते तो नव्हता घरी, राहिला होता माया संग दुकानात काही आणले. तर भाऊ म्हणत आम्ही येतो म्हणत, भेटीले येऊन राहिलो म्हणत आज, म्हणून सागरच्या फोनहून लावला त्यानं फोन. हो ना, मी म्हणू बाई 2 दिवसापासून भाऊचा फोन नाही लागून राहिला, त्याचा फोनही नाही आला. काय जीवाटे पोरग घरी ठेवलं. जाऊ दे मग. मग मन लागत होतं प्रणवले घ्या म्हणून तुमच्या संग, राहत होता तो मग आपल्या जवळ ती. हो, मी सांगितलं म्हटलं प्रणवले घेऊन या. भाऊ म्हणत ते शाळा आहे, म्हटलं जाऊ द्या, शाळेचं काय एवढं, घ्या म्हणलं. मग ती राहीन आपस मग. हो, मग काय तर त्या दिवशी आता अवदेल त्याला पण माफी म्हणणार लागे. पण आता असं म्हणू मी मग तुम्हाला म्हणून तर म्हणू भाऊले फोन लावा ना, विचारानं कसं आहे, विचारानं कसं आहे. आपल्याला माहिती आहे ना आपलं काही गरीब नाही. बाई करतीन राहतीन कामाचं, बाई वावरात जाणं हे ते, आता वावरातले कामं राहतात. बाई वावरात गेल्या की हा काही घरी त्या मायाले सुभासले ऐकते काय, ती लेकर शाळेत जातात. बाईने वावरात नेलं शिन ते मग. मग बहिणीने त्याला संग वावरात नेलं अशीन. पण जाऊ दे, येतो म्हणतात ते आज. तर बरं, बाई कुठे गेली? काही नव्हते, बसले ते. टीव्ही लावला तर मग गेला ते बसल्या. हो का? आता चांगलं आहे का हो बाईचं जेवण वाढ काय? हा, हो बाईचं जेवण. हो, आता काल रात्री 1:30 पुढे जेवली. हो, आता तशी बोलणं गिलणं आवाज हे ते समजत आपली सुधारणा झाली ना तशी. नाही तर थकल्यासारखं नाही, हे नाही ओळखूचे थोडं चांगलं वाटू राहिलं आता ते. आता एखादं मान थोडं हे होईन. हा, एवढा मोठा हादसा झाला तर मला शॉक बसते ना. हा, मन काय भरत नाही त्याने. अर्ध माणूस अर्ध मेल्यासारखं होती. तर मग आता थोडासा वेळ लागेलच. आता तसं वाटते बाई, असं बोलणं गिलणं आप जरा पद्धतशीर येऊन राहिला. आता पाहतात लोक गेले, स्वतःच गेले चालत चालत. आपल्याला काय धरा लागला नाही हात, काही नाही. होईनाच आता हळूहळू चांगलं. आता एवढं मोठं झालं तर थोडासा वेळ नाही लागणार. शरीर होईना शेवटी ते. एकदा थकलं की दूर आले लय वेळ लावते. मग काय तर बापा, मरणाच्या दारातून वापस आली ते सोपं नव्हतं. माय तर पायाखालची जमीनच सटकली होती. मी तो म्हणून झालं शांतबाई आता भेटतच नाही. काही बोलता का जी? असं नका म्हणू. आल माय मनात तुझे चार, पण मी देवाले म्हटलं बापा मनातही नको येऊ देऊ. सगळ्याचा आशीर्वादच तिला लागला म्हणून एवढ्या मोठ्या संकटातून वापस आली. ते सोपं नव्हतं, शक्यच नव्हतं. अरे चप्पा चप्पा छान मारला. रातभर होतं ती वावर, लोक राहिले म्हणतात त्या नदीच्या काठाईनं, कुठेच पा नाही. त्याच गावातून पहिल्या दिवशी हे लेकवून आले. हे रस्त्यात कुठे वाटली शील काय, आता ते तिचं तिलाच माहित बिचारी कसं झालं काय झालं कशी झालं. ते तर काय देवच जाणे. जाऊ दे, मनात नका आणू. आलतं संकट निवारलं त्यानं. हा, आता काय मनात, आता चांगली आहे ना तब्येत, आता मनात नका आणू. आपण थांबता का अजून आधी? मग काय तर काय बोलतो, बरी चांगलं टणटण होऊ दे मग जाऊ. बरी जाऊन उसक मन लागेन का? हो ना, तुम्ही त्या दिवशी ते खती आणून ठेवलाय घरी, खत टाकायचं राहिलं. नाही, मी भाऊला सांगितलं, भाऊनं टाकते. भाऊनं गडी सांगितला आणला की भाऊ अगोदर गेले आणि टाकून दिलं. भाऊला सांगितलं होतं कोट टाकलं म्हणून. एवढं राहू 2-4 दिवस, बाई टणटण झाली की मग जाऊ. आहेतच घरी काम, आता वावरा काम आहेत, पण आता काय करतं इलाज नाही. अशा परिस्थितीत तिला सोडून जाणं बरोबर नाही ना. मग जवळ बा म्हणतीन पावा गेला, थांब दिवस घरी जाऊनच कोणतं मन लागून राहिलं. आता प्रणव येतेच ना ती, पण त्याचंही टेन्शन नाही, तीच ठेवून घेऊ त्याले. हो, आता आला की नाही जाऊ देत मग. राहू दे, शाळा पडे ना मग, एवढं कोणतं आहे. जाऊ दे, नाहीतरी कुठे शाळेत जाऊन अभ्यास करून राहिला. काय झालं मामा? काय नाही हो बाई, काही नाही. मामी, ते माझी पर्स कुठे आहे हो? मला नाही माहित बाई, तुम्ही कुठे ठेवलती? त्या दिवशी बिचारा मी कुठे ठेवले मलाच नाही आठवून राहिलं. माझे काही कार्ड्स वगैरे आहेत त्यात. तर पाहून राहिली मी, तर वहिनीच्या खोलीत ती पाहिली तर ती काही नाही म्हटली ठेवली का. त्या दिवशी काही गडबडीत कुठे ठेवली ना काय ठेवली काही लक्षातच नाही. अशी ना अशी घरातच अशी कुठे ठेव, कुठे जाते घरात का हो बाई? तू राहत अजून? नाही ना मामा, आता उद्या सकाळी जातो मी, नाही तर आज संध्याकाळी जातो. आज संध्याकाळची गेली तर कसं मग उद्या मी ड्युटीवर जाऊ शकतो. आता मी सुट्टी काय एका दिवसाची हे टाकली होती. आता मलाच लागेल.
एवढे दिवस नाही सुट्ट्या घेऊ शकत ना मी. हो तेच म्हणलं बाई, जाय. हे बाय, आईची तब्येत चांगली आहे. हा हं? आता जाय, तू ड्युटीवर जा लागते. इतक्या दिवसात सुट्ट्या काढणं बरोबर नाही. सुट्ट्या भेटतात तरी का बापा इतके दिवस. आता चांगला आहे ना, चांगली तब्येत नसली तर मग नाही रिकोट. मस्त आहे आता बाई. हा तू जाय. एका परीक्षा रविवारी चालली आहे, सुट्टी आहे तर रविवारी. हा हो मामा, मी पाहते ना, उद्या जाते. बघ सुट्ट्या मिळतात का, तर कसं काय, तर तिथे गेल्यावर आता कसं ठरते. आता त्या दिवशी मी तशी आली, पण ते नंतर मी फोन केला होता इथून, पण ते आता एक जास लागेल. 4-5 दिवस झाले ना. पाहते ना, रविवारी येईन ना बस. जा, टेन्शन नका घेऊ. आम्ही हाव ना, आता आम्ही राहतो ते. बाई साजऱ्या दुरुस्त व्हायला कधीच राहता आम्ही, जा नाही. तुम्ही जा, ड्युटीचं काम आहे, माय नोकरीचं काम आहे. जा तुम्ही. मग पोराली नेता संग. हो, त्याची शाळा पडून राहिली ना. हो बाले, हे बाय, लेकराची शाळा आहे, तुझी ड्युटी आहे. हा जाय तू, टेन्शन न घेऊ. आईचं ते चांगलं आहे आता. तसंही तू घरी पाहुणा एकटा आहे, स्वयंपाक पाण्याचं सासू करते नाही. हो मामा, सासू करते आता. सासू करते स्वयंपाक पाणी. त्याचं काही नाही एवढं, ते हॉटेलात ते खातात. फक्त ते पोटाचं हे आहे ना, त्याच्या तिचं बात बिघडते, मग लिव्हरचा त्रास आहे ना तिले. हो ना, हो माहित आहे ना. जा ना तुम्ही, राहते बाई, मग काय तर. जा. पिंके, पिंके. हा, काय म्हणता? इथंच आहो मी. कोणाचा फोन होता? कोण येऊन राहिलं? काय नाही, वहिनी कुमार येऊन राहिला. नाही तर मग आई येईल. काय माहिती आई येते का कुमार सोबत. वहिनीचा फोन होता. काय, कासाठी येतात? नाही म्हणजे अचानक जसं. आता शांता काकूच्या भेटीले. तिच्या भेटीला का आले येतात? त्याचं काय काम आहे तिच्या भेटीला यायचं? ते सांग वाटते. मी कशाला सांगणार आहे? त्या मंजू वहिनीले तिच्या हैरातून माहित नाही झालं का? म्हटणार नाही का तिच्या आत्याच्या भेटीले? काय काम आहे तुमचं? मी कशाला सांगणार आहे? हो, माहेरातून माहित झालं अशी नाही. हो, तिच्या आईनं सांगितलं अशी. असं काय? मग ती आई काय लिहिते? आईचं काय काम आहे? त्या मंजूला राहून द्या एकटीले. आणि इतक्या लवकर धावपळ करायचं काय काम आहे? शांततेने आलं चालते. अरे त्या शांतीने साजर आहे. हे नाही सांगितलं मी त्यांना. तुम्ही आता या, मग या, नंतर या. ते त्यांचं ते बघत बसतील. त्या वहिनीने मला फोन केला, ताई आम्ही येऊन राहिलो. मग मी ते म्हणून नाही आता येऊ नका, मग या. तू तर भल्लीच आहेस नाही उपट बोलायची. मी का म्हणतो का म्हण असं सांगू राहील त्यातली गोट. मग तो असं काय काम आहे? माणुसकी लय माणुसकी आहे त्याच्याजवळ. ते आपल्याला समजणार नाही. आपल्याजवळ नाहीच आहे ना. काय काय नाही. मला आई तशीच येऊन राहिली. आता आई म्हणते मंजू वहिनी येऊनच राहिली, तर मग आई येते. आता चांगलं वाटणार आहे का? आईच्या का ओळच्या नाहीत का त्या शांता काकू? आता मंजू वहिनीच्या इकडून नातं झालं. मंजू वहिनीची आत्याच म्हटलं म्हणजे नात्या ना. आणि इकडून आता मला यायच्यानं. तू आली तर माय बाई सख्खीच सासू आहे ती. हो, तुम्हाला इकडून तर तो आईले भेटीले याच लागते. मग एवढी माय बाई पोगी दिवस रात्र शांता काकू शांता काकू शांता काकू करत राहते. तर मग तो आईले तर बाबाली बोलाव ना. तो बाबाली घ्या भेट. ठीक आहे, सांगतो मग मा बाबाली घ्या म्हणून भेट. हल्ली मुज्जर आहेस व. सांग आईले काही गरज नाही म्हणा. काय गरज आहे रे शांतीच्या भेटीला यायची? एवढी कोणती का सख्खी लागून गेली का आपली? तिच्या भेटीला या लागते लागे काम नाम. त्या मंजुले सांग काही गरज नाही म्हणा. तेवढा रिकाम पण नाही मला. तुम्ही फोन लावा आणि सांगा. मी म्हटलं का त्या मंजू वहिनीला भेटीले म्हणून तिच्या आत्याच्या भेटीला येणार नाही का? आणि तुमच्या घरी नशीन झाल्या साखऱ्या तर मग आणणारही नाही मावली होती. त्या शांता वहिनीच्याच काकूच्याच घरी राहीन आणि तिथूनच चालली जाईन. ते काय 10 दिवस राहिली नाही येऊन भेट घेते आणि चालली जाते. एवढी काळजी पडली. तुम्हाला काय वाटून राहिलं तुमच्या घरी पाहुणचार खायते का माई भावजोय? आता मी काका पाहुणचारासाठी म्हणून राहिली का? कशी आहेस व उपट बोलायची? मायवानीच उपट भेटती. माय अशीच उपट आणि तू तशी झाली म्हणून ना ती टिकली. उपट हा म्हणून सरकी असती तर तुम्ही तर आता लोक हाय फळली असती. उज्जर बोलायची लेस तोंड येते निरा. स्वतःला ते निरा राजोटीनं समजती. सुनवाईरीवाना तर वागणं येतच नाही. सून आहे का काही सासूले काही विचारा लागीन. लेक स्वतःची मालकीनच झाली निरा.
काय बाई सुनवायऱ्या दबेल राहतात बाई, सासूच्या बाई होऊ नाहीत बोलत. हे तर मुज्जर बोडायची नाही, सासूच्या तोंडोतोंडीच येते. जर शिक सासूचा मान नाही ठेवत. सासू तशीच पाहिजे, मग मान घेणारी. स्वतःच तोंड आरशात पा, मग मला मुज्जर म्हणता. मले तर मी काय मुज्जर गिज्जर नाहीये. पाहिलं कशी बोलते, पाहिलं तुम्ही भले म्हणता माई सुनले साजरी, माई सुनले साजरी. पाना कशी बोलते मला उतरू उतरू. आपल्याला आपला मान घेता आला पाहिजे. हा? आपल्याला येता जाता आपली इज्जत दुसऱ्याच्या हातात देणं येते, मग दुसरा त्याच्याकडे काय 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 आरती ओळणार आहे का, उतरवणार आहे. आपला मान आपण आपल्या हातात ठेवा. का आले कोणाला काही म्हणायला लागते? कोण पोरीच्या नांदी लागत राहतं? त्या पोरीचं वय काय, तुला वय काय? हा? सासून सासू सारखं राह. सुनीच्या तोंडोतोंडी आले, सून उतरून देत, काय राहिली मग? हा, तुमचाच पाठिंबा आहे तिले, माहित आहे ना मला. या घरात आल्यापासून एक दिवस सुखाचा नाही मला. तुमची माय नाही मला खाना जगू नाही दिला, आणि तुम्ही बी डावच करता मला, माहित आहे ना मले. आता लोक स्वतः त्रास दिला, आता सुनीच्या इकडून सासरवास करून मला का कळत नाही. ब्याड बहिणीला बडबडच करत राहते पागल्या डोक्षी. बाबा काही पाहिजे होतं का? नाही बाई, काय नव्हतं पाहिजे. हे तुझी सासू होती तर आलतो, काही नाही पाहिजे. मंगेश कुठे मळ्यात जायला हो, माहित आहे मला काही नाही पाहिजे बाई. नाही बाबा, तुम्ही इथं आले ना म्हणून विचारलं. बर बसा ना बाबा. अरे नाही बाप्पा, मी अंग टाकतो बाई मा खोली. दे, तुझी सासू होती मग आलो तीच बोलत. काय काही नाही पाहिजे मला, टाकतो टाक. हं. बाई आली नाही वाटते शाळेत अजून. नाही बाबा, आली नाही अजून शाळेतून, येत ना आता. बाई 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 कुरकुर सुसंग बोलल्या जाते. या नसते डोक्षार बोली, या नसतं तोंड चाटून राहिली ती. तिला माहित आहे ना, सासूले काही बोला कोणी काही म्हणतच नाही. तो मंगी आता तिने इकतच घेतला. मुठीतच आहे निरा तिच्या. इशावर होती ते त्याले, तो तर काहीच नाही बोलत तिच्या पुढे. आणि तुम्ही बी सुन बाई 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 बाई, बायकोचा काही मानच नाही. होय, खोलीच्या बाहेर वय होय तिकडे, मला अंग टाक दे थोडस. कालपासून माणूस बेदम होत, अंग टाकते 2 मिनिटं तर बळबळ करत राहते मॅट डॉक्सची. जाय तिकडे बाहेर. काहीच अक्कल नाही मा सासूले. जरा शिकी स्वतःचा माय ठेवला जात ना, सुनेच्या पुढे नाही ना नवऱ्याच्या पुढे. मोठी मला आली शिकवणारी. आईले येऊ नको आणि भाऊजाईला येऊ नको देऊ, ढमक करू नको देऊ आणि टमक करू नको देऊ. वचवांक्या बोड्याची गावात काळं कुत्र चांगलं नाही म्हणत. चालली मोठी. एवढा ते शांता का कोर टाइमाला सगळं गाव धुऊन गेलं, आणि हे त्याच्या काण्यावर करत ते. असंच वागलं मा सासूच जर ऐकलं तर काय या गावात रास लागत नाही. तिच्या तेच जीवार येऊन राहिली. मी जाऊन राहिले ना शांता काकूच्या घरी, सगळं गाव त्याच्या मदतीला धावून आलो. 8 दिवस झाले सगळ्याचे जेवण खाऊन तर तीच चालू आहेत. सगळे ओप्याने राहतात, आणि हे एकल घुरी स्वतः येत नाही, मलाही जाऊ देत नाही. ते तिची बरी, ते दुसरं काय मला का समजत नाही. मी का भेटो तुले? मी नाही भेट तिले. आई मी येतो या रविवारी येऊ अजूनच. हो जाय तू, ने रविवारी याची काही एवढी घाई करू. घरचं कर, लेकरायचं काय अतिसायच 5 दिवसापासून ते ऑफिसात. तेच सगळे धांदे. आता चांगली आहे तब्येत. तुझे सासू सासरे गेले त्याच म्हणून जायच्या संग. नाही बाई, आता इथे ड्युटीच्यानं चालली मी. सोम्याची शाळा टेस्ट चालू झाली म्हणते, झाला PT1चा. त्याचे ते चालूच राहतं परीक्षा आता. तर म्हटलं मग त्याची परीक्षा आहे तर त्याला घरी न तिथं काहीच नाही करत. तो कायचा अभ्यास काय काहीच नाही, पुस्तकच कुठे आणले म्हणा करायला, पण तो काही ते करत नाही. त्याच्यानं जातो म्हटलं. येतो ना मी रविवारी, लेकरेल नाही आणि मीच नाही. एका परी राहणं झालं तर राहीन, नाही तर मग संध्याकाळी चालले. काही धावपळ करू नको एवढी जीवाले. जाय आता घरी आणि बाय मग शांत त्यानं. मायार चांगला आहे ना आता, काले उगाच एवढं टेन्शन घेतो. भेटली आता सारं चांगलं आहे. मामाली म्हणताय मी त्याला, म्हणलं जाय, तो काही ऐकून नाही राहिला. पण म्हणतो त्याला जाय. आता वावरातले कामं राहतात बाई, सीझन आहे वावराचा. तर ते म्हणतो जाय चक्कर मारून ये एका परी.
मग हे पाय, मग आपण पंढरपूरला जाऊ. आता आतेबाई केलं कबूल तर येशील का बाई तू? येजो ना. ते पाहिन बाई आई, कुठे मला सुट्टी भेटे लेकरं कुठे ताल करतो. तुम्ही जा ना, चालजो ना. व 2 दिवसाची काढ ना सुट्टी. आता कोणती का महिनाभर राहून राहिलं का? गेलं दर्शनलं चाललं. चालं दर्शन होते, लेकरायचे दर्शन होते. पाहुणेली पाहुणेली म्हणा म्हणा. आता पाहतो ना काय होते तर. दिनू काय काय सांगते. दिनू संग बोलली नाही मी अजून. मग काय म्हणत आते बाई. मग मीच मन दिसलं मला जसं जाल याचं. तिचं तिकिटाचं कुठे हे होते मन करणार होतं म्हणे. मग असं करतो ना, समजा जणीला गाडीत सांगायला लावतो, नाही तर आपला मेटतो तर जाऊ म्हणलं. पाहतो जमलं तर हे दर्शन होते, दुसरं काय. बरं पाहिन मग मी आता काय होते तो. हा चालते मग. चाल मग मी येऊ का मग? एकटीच जातो का? हो दिनू बसून देते मला. जातो मी आता. मी काय एकटी नाही तर काय 10-15 लोक नेऊ का सांग? जातो मी बरोबर, तू नको टेन्शन घेऊ. बरं लेकरायचं घेतलं बाई, काही सामान काही आणलं का? कपडे त्याचं घेतलं? हो आम्ही घेतलं आमचं सगळं. राहिलं तर राहू दे इथं. का काही तुमचं हरपते का? येतोच मी. हा काळजी घे. हा हो मी का घ्याव का? काही टेन्शन न घेऊ तू. जाय आरामान जाय. दिनू येते ना सोडायला, फाट्यावर बसून देईन नाही. पाहुण्याला फोन लावून दे मग. हो ते लावला मी फोन. ते म्हणत गाडीत बसली मला फोन करतो. ते येतात मग तिथं घ्यायला. चलतो मग मी. शिटूले सांग ना. शिटू कुठे? हो सांगतो मी. तू कुठे येतो? बस ना तीच खाली येतो. खाली उगाच खालीवर खालीवर. आता का ती बसतो का? मी येतो ना खाली. सगळ्याच असते खाली येतो. मला काय येऊ नाही काय. चल पोचली की फोन करजो बाई. हो आई.